तेरे नाम स्टाईलमध्ये भांग पाडलेला आपल्या पांढऱ्या रंगाच्या शर्टाच्या 2 गुंड्या उघड्या ठेवून उन्हाने नाही तर नॅचरली काळा रंग असलेला सहदेव आभाळाकडे बघून म्हणतो, आसमान साफ आहे 2, तर बादल नजरेने आईकडे. हा सीन आहे शाहरुखच्या स्वदेश चित्रपटातला. गावची पंचमंडळी अमेरिकेत सॅटेलाइट बनवणाऱ्या नासा नावाच्या कंपनीत काम करणाऱ्या मोहनला हे दाखवतात की तुझं सॅटेलाइट जे काम वर्षभर पृथ्वीच्या चक्रा मारून करतं तेच काम गावातलं देव फक्त आभाळाकडे बघून करतोय. स्वदेश सिनेमातल्या त्या सहदेव सरकारचे हवामान अंदाज सांगणारा आपल्या महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध माणूस त्याच्या अंदाजामुळे अडचणीत सापडलाय. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी त्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करू लागलेत. ती व्यक्ती म्हणजे पंजाब उत्तमराव कडक. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी त्यांच्या विरोधात का आंदोलन करतायत? ढगांच्या कोणत्या अंदाजानं त्यांना अडचणीत आणले? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. तर पंजाब डक हे परभणीच्या सेलू तालुक्यातील टाकळी धामणगावचे. ग्रॅज्युएशन झाल्यावर ते गावातल्या शाळेत पार्ट टाइम टीचर होते. 1995 पासून डक त्यांच्या वडिलांसोबत हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनल पाहायचे. त्यावर विभागानुसार सांगितलेल्या अंदाजावर त्यांचे वडील शेती कामाचे नियोजन करायचे. पण बऱ्याचदा अंदाज सुटायचे आणि शेतीचे नुकसान व्हायचे. त्यावेळी त्यांनी स्वतःच हवामानाचा अभ्यास करायचं ठरवलं असं सांगितलं जातंय. ते परभणीच्या नेट कॅफेवर जाऊन उपग्रहांच्या अवस्थेचा फोटो पाहायचे. त्यांचा अभ्यास करून 2001 पासून डक परिसरातल्या शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगायला लागले. 2004 पासून टेक्स्ट मेसेजद्वारे तर पुढे 2040 पासून व्हॉट्सअप ग्रुप आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हवामान अंदाजाची माहिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देऊ लागले. तेव्हा त्यांचे बरेच अंदाज खरे ठरायला लागले आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून शेती कामाचे नियोजन करायला सुरुवात केली. हेच पंजाब डक सध्या काय चर्चेत आले? पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन का केलं? तर ढगांनी नेहमी सारखाच इतर जिल्ह्यांच्या अंदाजाप्रमाणे सोलापूरचा अंदाज सांगितला. चालू महिन्याच्या 15, 16 आणि 17 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कामे आटपून घ्या. पंजाब डक यांनी दिलेली ही माहिती शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुप आणि यूट्यूबच्या माध्यमातून कळाली. त्यावर विश्वास ठेवून पाऊस येऊन नुकसान होईल या भीतीने सोलापूरच्या बागायतदारांनी द्राक्षांच्या बागा उतरून घेतल्या. गहू उत्पादक शेतकऱ्यांनी 15 दिवस आधीच गहू कापून घेतला. पण पाऊस पडलाच नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 मार्चला द्राक्ष बागायतदार संघाने शेतकऱ्यांना सोबत घेत पंढरपूरचे तहसील कार्यालय गाठलं आणि तहसीलदारांना पंजाब डक यांचा हवामान अंदाज सांगण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारं एक निवेदन दिलं. कार्यालयातून बाहेर आल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेशाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार 15, 16 आणि 17 या तारखेला पाऊस पडलाच नाही. पाऊस पडेल या भीतीने बागायतदारांनी द्राक्ष बागा उतरून घेतल्या. पण 15, 16, 17 तारखेला पाऊस येईल या भीतीने शेतकरी 24 तारखेलाच्या आतच बागा उतरवणार हे व्यापाऱ्यांना माहीत होतं. या व्यापाऱ्यांनी 5 मार्चला द्राक्षाचा 100 ते 80 रुपये किलो असलेला भाव 50 रुपये प्रति किलोवर आणून ठेवला. गहू उत्पादक शेतकऱ्यांनी 15 दिवस आधीच गहू कापायला सुरुवात केली. शेतकऱ्यांची ही घाई आणि गरज भागवून कापणीला येणाऱ्या हार्वेस्टर मालकांनी कापणीच्या 2000 रुपये प्रति एकराचा भाव 4000 रुपये प्रति किलोने वाढवला. गहू काढून झाल्यावर या गोण्या घरात ठेवायला जागा नसल्याने शेतकरी त्यांचा गहू थेट मार्केटला घेऊन गेला. पण पीक अजून हिरवं असल्यानं त्याला अगदी कमी भाव मिळाला हे सांगितल्यानंतर मारुतीचे जवान पुढे म्हणाले की द्राक्ष व्यापाऱ्यांनी जाणून बुजून पाडलेले द्राक्षाचे भाव, हार्वेस्टर मालकांनी वाढवलेले कापसाचे भाव, या सगळ्यामागे पंजाब डक यांचा हात असून ते आर्थिक लाभासाठी मोठ्या व्यापाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांना फसवतात. शेतकऱ्यांना खोटे अंदाज सांगून शेतमाल कमी भावात विकायला लावतात. त्यांच्या या अंदाजामुळे
शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. तसं जर एखाद्या शेतकऱ्या स्वतःला संपवलं तर टक्क्यांच्या वर 3, 2 आणि स्वतःला संपवण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा. सोशल मीडियावर खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांना फसवलं खोट्या आरोपाखाली. सायबर क्राईम अंतर्गत आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अंतर्गत गुन्हा दाखल करा. फॉर्च्युनरमध्ये फिरून कुणी हवामान अंदाज सांगत नाही. ती फॉर्च्युनर कुठून आली हे तपासा, असं सांगून नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याची भरपाई पंजाब डेक यांच्या वैयक्तिक संपत्तीतून द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली. पंढरपूरमधल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या या निवेदनामुळे पंजाब डेक यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यानंतर पंजाब डेक स्वतः समोर आले. माझ्या हवामान अंदाजाने जर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर मी आजपासून सोलापूर जिल्ह्याचा हवामान अंदाज सांगणं बंद करतो, असं म्हणत त्यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ केला. हे झालं आत्ताच, पण पंजाब डेक यांचा अंदाज काही अजून चुकलेला नाहीये. 15 मध्ये IMDने सांगितलं होतं की यंदा पाऊस कमी पडणार, पण पंजाब डेक यांनी अगदी उलट सांगितलं. ते म्हणाले की यंदाच्या वर्षात चांगला पाऊस पडणार. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपलं कामाचं नियोजन करून ठेवत पावसाची वाट पाहत राहिले. पण पाऊस काही पडलाच नव्हता. पूर्ण जून महिना कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं. आपला अंदाज चुकला. वर खाली स्पष्टीकरण दिलेलं अरबी समुद्रातलं चक्रीवादळ मुंबईकडे न येता ते ओलांडला गेल्यामुळे राज्यात पाऊस पडला नाही. नाहीतर मी सांगितल्यानुसार पाऊस पडलाच असता. पण तरीही त्यावर्षी त्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं होतं. 2500 मध्ये तर पंजाब डेक त्यांच्या गुगली दाखवून गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यात स्वतः त्यांच्या 7 एकर शेतीतील उभा सोयाबीन माती सकट वाहून गेला होता. त्यावेळीही त्यांनीच स्वतः समोर येऊन ही माहिती माध्यमांना दिली होती. शेवटी सांगायचं इतकंच की डेक यांनी वर्तवलेले अनेक अंदाज खोटे ठरले आणि त्याचा त्यांनाही फटका बसलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा वेळा अंदाज चुकल्याने नंतरही महाराष्ट्रातले लाखो शेतकरी पंजाब डेक यांच्यावर विश्वास का ठेवतात? तर हाच प्रश्न आम्ही काही शेतकऱ्यांना विचारल्यावर त्यांनी जी कारणं सांगितली ती कारणे भारतीय हवामान खात्याच्या कामकाजावर प्रश्न निर्माण करणारी ठरतात. शेतकरी सांगतात की आणखीही खेडोपाडी राहणाऱ्या कित्येक शेतकऱ्यापर्यंत SMS किंवा इतर सुविधांच्या माध्यमातून IMDने पाठवलेले अंदाज पोहोचत नाहीत, आणि जरी असले तरी ते इंग्रजी, हिंदी किंवा मग अगदी प्रमाण मराठी भाषेत सांगितले जातात. इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील मेसेज शेतकऱ्यांना लक्ष देत नाहीत आणि प्रमाण मराठी शब्द वापरात नसल्यानं त्याचे अर्थ लागत नाहीत. मग अशावेळी पंजाब, डक यांच्यासारखे हवामान अंदाज सांगणारे लोक पुढे येतात आणि हवामानात होऊ शकणारे बदल शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत सांगतात. सोप्या पद्धतीने सांगितलेले हेच अंदाज शेतकऱ्यांना खरे वाटतात आणि त्याच अंदाजानुसार ते शेती कामाचं नियोजन करतात. म्हणजे ज्यांच्यासाठी शासन वर्षाकाठी करोडो रुपये IMD सारख्या संसाधनांवर खर्च करतं, त्या शेतकऱ्यांना सोप्या भाषेत हवामान अंदाज कळवला जात नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही, असं शेतकरी सांगतात. आता हे सगळं झालं, पण आता शेतकऱ्यांनी काय करावं? कुणाचे अंदाज ऐकावे आणि कुणाचे अंदाज ऐकू नये याबद्दल शेतीविषयक सल्लागारांच्या मते शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घ्याव्या. पंजाबराव डक हे आपल्या अनुभवानुसार पावसाचे अंदाज वर्तवतात. त्यात वैज्ञानिक आधार अगदी कमी प्रमाणात घेतला जातो. वेधशाळेने सांगितलेल्या अंदाज तुलनेने जास्त विश्वास ठेवण्यासारखे असतात. इतर अंदाज सांगण्यापेक्षा हवामान खात्याच्या अंदाजाची अचूकता जास्त असते. विज्ञान आणि अनुभव यात खूप अंतर असल्याने हवामानशास्त्राचे ज्ञान नसतानाही फक्त अनुभवाच्या जोरावर अंदाज सांगणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण अंदाज शेवटी अंदाज असतो. तो कुणीही दिला तरी त्यात 100% गॅरंटी नसते. त्यामुळे कुणावर विश्वास ठेवून आपलं शेतीतलं काम करायचे हा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच घ्यावा. बाकी आता पंजाबराव डक यांच्यावर बंदी घालण्याची मागणी होते. त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नेमका मुद्दा काय
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.